महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एनआयएचं धाड सत्र पाहायला मिळतंय। महाराष्ट्र एटीएस आणि महाराष्ट्र पोलिसांची मदत घेत अनेक ठिकाणी धाडी टाकलेल्या आहेत। आयसिस मॉड्यूल संदर्भात काही दिवसांपूर्वी एनआयएनं धाड सत्र केलं होतं आणि पुन्हा एकदा रात्रीपासून महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी एनआयएचं छापेमारी आणि धाड सत्र सुरू असल्याचं कळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर। कृष्णा, काय अधिक माहिती आहे? सागर, आपण काही दिवसांपूर्वीच पाहिलं की आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये एनआयएनं मोठं ऑपरेशन राबवलेलं होतं आणि खास करून भिवंडीतलं जे काही बोरिवली गाव आहे तिथे जवळपास 15 जणांना अटक सुद्धा केलेली होती। साकीब नाचन जो आयसिस मॉड्यूलचा महाराष्ट्रातला नेता होता त्याच्यावरती अटकेची कारवाई केलेली होती आणि आता आपण पाहतोय रात्री पुन्हा एकदा एनआयएचं धाड सत्र जे आहे ते महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाहायला मिळते। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार महाराष्ट्र एटीएस त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांची मदत घेत एनआयएकडून हे सर्च ऑपरेशन राबवले जात आहे। मात्र नेमक्या कुठल्या प्रकरणामध्ये हे सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि कुठे सुरू आहे याबाबतची अधिकृत माहिती अद्याप तरी मिळालेली नाहीये। मात्र एनआयएचं हे एक मोठं ऑपरेशन आहे असं मानलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर मागच्या काही महिन्यांमध्ये पहिल्यांदा पीएफआय ही जी संघटना होती त्यावरती एनआयएनं धाड सत्र केलेलं होतं आणि त्यानंतर आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये सुद्धा एक मोठं ऑपरेशन जे मागच्या काही वर्षांमध्ये झालं नव्हतं असं एनआयएनं राबवलेलं होतं। ज्यामध्ये आपण पाहिलं की ठाणे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एनआयएची छापेमारी करण्यात आलेली होती आणि भिवंडीतलं जे काही बोरिवली गाव आहे त्या गावामध्ये मोठं ऑपरेशन राबवत प्रत्येक त्या गावातले जवळपास सगळीच घरं तपासून 15 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि अटक सुद्धा करण्यात आलेली होती। मात्र आज पुन्हा जी माहिती मिळते त्यानुसार एनआयएकडून रात्री पुन्हा एक ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये महाराष्ट्र एटीएस त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांची एनआयएनं मदत घेतलेली आहे। मात्र यामध्ये काही जणांना ताब्यात घेतलंय का किंवा कुठल्या प्रकरणामध्ये किंवा कुठल्या केसशी संबंधित हे धाड सत्र राबवण्यात आलेलं याची अधिकृत माहिती एनआयएकडून देण्यात आलेली नाहीये। मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार अनेक ठिकाणी हे धाड सत्र सुरू आहे आणि महाराष्ट्र पोलिसाला मदत करतायत। नक्कीच कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।